धडा 3. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. थोडे आठवा. 1. मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणकोणते आहेत? उत्तर. मूलद्रव्यांच्या रेणूंचे एक अणू, द्विअणू, त्रिअणू किंवा बहुअणू असे प्रकार आहेत. उदाहरणार्थ अनुक्रमे सोडियम, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर म्हणजेच गंधक इत्यादी. तसेच संयुगांच्या रेणूंचे द्विअणू किंवा बहुअणू असे प्रकार आहेत. उदाहरणार्थ अनुक्रमे सोडियम क्लोराईड, नायट्रिक ॲसिड. 2. मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? उत्तर. आयनिक बंध निर्माण होताना एखाद्या मूलद्रव्याने दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात. 3. विविध संयुगांची रासायनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते? संयुगांची रेणुसूत्रे कशी लिहितात? उत्तर. विविध संयुगांची रासायनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी मूलद्रव्यांची चिन्हे आणि त्यांच्या संयुजा माहीत असणे आवश्यक असते. आयनांची संख्या आयनांच्या चिन्हांच्या उजवीकडे तळाशी लिहिलेली असते. दोन्ही बाजूंची चिन्हे आणि संयुजांचा गुणाकार करून रासायनिक रेणुसूत्र लिहितात. मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगाने संयुजे कशी तयार होतात हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले. आपण हेही शिकलो की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करणे. पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणू संयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संदान करतात. रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन. 18व्या व 19व्या शतकातील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्यांनी प्रयोगातून असं सिद्ध करून दाखवलं की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचं संघटन बदलतं आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. याउलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. पुढील तक्त्यात दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा. हे करून पहा. साहित्य: तापमापी, बाष्पन पात्र, तिवई, नरसाळे, परीक्षा नळ्या, बन्सेन बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ: चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राइड इत्यादी. कृती: खाली दिल्याप्रमाणे 1 ते 5 या कृती करा. त्यापैकी कृती 2 ते 4 मध्ये तापमापीच्या सहाय्याने तापमान मोजून त्याची नोंद करा. 1. बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडीचे चूर्ण घ्या. त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. 2. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घाला. 3. बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला. 4. कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचे द्रावण घाला. 5. एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्रेट घ्या. नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून हे नरसाळे बाष्पन पात्रावर उपडे ठेवा. आता बाष्पन पात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या. उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसले? सर्व कृतींची निरीक्षणे नोंदवा. निरीक्षणे: 1. चुनखडीच्या चूर्णाला उष्णता दिली असता कार्बन डायऑक्साईड वायू आणि कॅल्शियम ऑक्साईड तयार होतात. 2. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घातली असता उष्णतेसह रंगहीन झिंक सल्फेट तयार होते. 3. जेव्हा बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घातले असता उष्णतेसह पिवळ्या रंगाचे घनरूप बेरियम क्रोमेट तयार होते. 4.
कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचे द्रावण घातले असता उष्णतेसह घनरूप कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. 5. थॅलिक अनहायड्रिडला बाष्पन पात्रात घेऊन उष्णता दिली असता संप्लवनाची क्रिया घडते आणि थंड झाल्यावर आपल्याला नरसाळ्याच्या आतील बाजूस थॅलिक अनहायड्राइडचे कण जमा झालेले दिसतात. कृती 1 ते 5 घ्या. अनुषंगाने पुढील निरीक्षण तक्ता पूर्ण करा. भौतिक आणि रासायनिक बदल. तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. उदाहरणार्थ, बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते व पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. उदाहरणार्थ, कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कोळसा म्हणजेच कार्बन व ऑक्सिजन हे अभिकारक आहेत, तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात. रासायनिक समीकरणे. प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहू. कृती 2 मध्ये कॉपर सल्फेटच्या CuSO4 निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येते. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी डॅश झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. समीकरण 1. अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण असं म्हणतात. हेच शाब्दिक समीकरण अजूनही संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून पुढील प्रमाणे लिहितात. CuSO4 अधिक Zn डॅश ZnSO4 अधिक Cu. समीकरण 2. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात मांडलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असं म्हणतात. वरील समीकरणात कॉपर सल्फेट CuSO4 व जस्त Zn ही अभिक्रिया कारके आहेत. त्यांची एकमेकांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेले तांब्याचे कण Cu व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण ZnSO4 ही उत्पादिते तयार होतात. अभिक्रिया होताना CuSO4 या अभिकारकामधील आयनिक बंधाचे विभाजन होते. तसेच ZnSO4 या उत्पादितातील आयनिक बंध अभिक्रिया होताना तयार होतो. रासायनिक समीकरणाचे लेखन. रासायनिक समीकरणाचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत आता पाहू. 1. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. 2. जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ, समीकरण 2 मध्ये CuSO4 व Zn या अभिक्रियाकारकांमध्ये अधिक चिन्ह दर्शवले आहे. तसेच ZnSO4
व Cu या उत्पादितांमध्ये अधिक चिन्ह दर्शवले आहे. 3. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. त्याच्या वायुरूप, द्रवरूप व स्थायूरूप अवस्था पुढील प्रमाणे. अनुक्रमे GIS ही अक्षरे कंसात लिहून दर्शविल्या जातात. तसेच उत्पादित वायुरूप असेल तर G ऐवजी असे वरची दिशा दाखवणाऱ्या बाणाने दर्शवता येते व उत्पादित अविद्राव्य स्थायू रूपात तयार झाले असेल म्हणजेच अवक्षेप रूपात तयार झाले असेल तर S ऐवजी असे खालची दिशा दाखवणाऱ्या बाणाने दर्शवता येते. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्यांच्या पुढे AQ ही अक्षरे कंसात लिहून त्यांची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवतात. यानुसार समीकरण 2चे पुनर्लेखन समीकरण 3 या स्वरूपात पुढील प्रमाणे होते. 4. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर त्रिकोण हे चिन्ह काढून दर्शवतात. उदाहरणार्थ चुनखडी तापवल्यावर चुनकळी तयार होते. ही अभिक्रिया खालील प्रमाणे लिहितात. तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते हे खालील प्रमाणे दर्शवतात. 5. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. उदाहरणार्थ वनस्पती तेलाची 60 अंश तापमानाला Ni उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. हे पुढील प्रमाणे लिहितात. 6. अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. परंतु तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. हे करून पहा. साहित्य: परीक्षा नळी, शंकुपात्र, तराजू इत्यादी. रासायनिक पदार्थ: सोडियम क्लोराईड, सिल्वर नायट्रेट यांची द्रावणे. सिल्वर नायट्रेटचा वापर मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. कृती: 1. सोडियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रात घ्या व सिल्वर नायट्रेटचे द्रावण परीक्षा नळीत घ्या. 2. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडा. रबरी बूच लावून शंकुपात्र हवा बंद करा. 3. शंकुपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करा. 4. आता शंकुपात्र तिरके करून परीक्षा नळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणात मिसळा. 5. शंकुपात्राचे पुन्हा वजन करा. तुम्हाला कोणते बदल आढळले? एखादा अविद्राव्य पदार्थ तयार झाला का? वजनामध्ये काही बदल झाला का? निरीक्षणे: सोडियम क्लोराईडची सिल्वर नायट्रेट बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम नायट्रेटच्या द्रावणात सिल्वर क्लोराईड हा घनरूप असलेला अद्राव्य पदार्थ तयार होतो. या अभिक्रियेदरम्यान वजनात कोणताही बदल होत नाही. वरील कृतीकरिता शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहितात. सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड, यातून सिल्वर क्लोराईड अधिक सोडियम नायट्रेट तयार होते. वरील शाब्दिक समीकरण दर्शवण्यासाठी खालील रासायनिक समीकरण लिहितात. हे माहीत आहे का तुम्हाला? सिल्वर नायट्रेटचा वापर मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. जखमा आणि भाजलेली त्वचा यातील जंतू संसर्ग रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. याचा वापर प्रयोगशाळेत अभिकारक म्हणूनही केला जातो. रासायनिक समीकरणांचे या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील
त्या त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकीच आहे असे दिसते. अशा समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असे म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही अभिक्रियेमध्ये उत्पादितांमधील प्रत्येक मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान हे अभिकारकांमधील त्या त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमानाइतकेच असते. वस्तुमानाच्या अक्षयतेच्या नियमाशी हे सुसंगत आहे. रासायनिक अभिक्रियेचा दर सांगा पाहू. खालील प्रक्रियांना लागणारा वेळ विचारात घेऊन त्यांचे 2 गटात वर्गीकरण करा व त्या गटांना शीर्षक द्या. 1. स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो. 2. लोखंडी वस्तू गंजते. 3. खडकांचे अपक्षीणन होऊन माती तयार होते. 4. ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत यीस्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होते. 5. परीक्षा नळीतील विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. 6. बेरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिसळल्यावर पांढरा अवक्षेप तयार झाला. उत्तर. वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की काही अभिक्रिया थोड्या वेळात पूर्ण होतात म्हणजे जलद गतीने घडतात, तर काहींना पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो म्हणजेच त्या मंद गतीने घडतात. याचा अर्थ असा की भिन्न अभिक्रियांचा दर भिन्न असतो. एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दरांनी घडू शकते. उदाहरणार्थ, हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनायला खूप वेळ लागतो. उन्हाळ्यातील उच्च तापमानाला दुधाचे दही बनण्याच्या अभिक्रियेचा दर वाढतो व दही लवकर बनते. रासायनिक अभिक्रियेचा दर कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ते आता आपण पाहूया. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. अ. अभिक्रियाकारकांचे स्वरूप. ॲल्युमिनियम Al व जास्त Zn या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया पाहू. Al व Zn या दोन्हींची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन H2 वायू मुक्त होतो आणि या धातूंचे पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार होतात. परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया जलद होते. अभिक्रियेच्या दरातील या फरकाला त्या धातूचे स्वरूप कारणीभूत असते. Al हा Zn पेक्षा जास्त अभिक्रियाशील म्हणजेच रिॲक्टिव्ह आहे. म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर Alच्या अभिक्रियेचा दर हा Zn बरोबरील अभिक्रियेच्या दरापेक्षा जास्त असतो. अभिक्रियाकारकांचे स्वरूप किंवा अभिक्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते. आ. अभिकारकांच्या कणांचा आकार. करून पाहूया. साहित्य: 2 परीक्षा नळ्या, वजन काटा, मोजपात्र इत्यादी. रासायनिक पदार्थ: शहाबादी फरशीचे तुकडे, शहाबादी फरशीचा चुरा, विरल HCl इत्यादी. कृती: 2 परीक्षा नळ्यांमध्ये सारख्याच वजनाचे शहाबादी फरशीचे तुकडे व चुरा घ्या. दोन्हींमध्ये प्रत्येकी 10 ml विरल HCl टाका. कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे जलद गतीने तयार होतात की मंद गतीने याचे निरीक्षण करा. वरील कृतीमध्ये तुमच्या लक्षात आले असेल की शहाबादी फरशीच्या तुकड्यांबरोबर CO2 चे बुडबुडे हळूहळू तयार होतात, तर भुकटीबरोबर ते जलद गतीने तयार होतात. वरील निरीक्षण असे दर्शवते की अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. ई. अभिकारकांची संहती. विरल व संहत हायड्रोक्लोरिक आम्लाची CaCO3 च्या भुकटीवर होणारी अभिक्रिया विचारात घेऊ.
विरल आम्लाबरोबर CaCO3 ची अभिक्रिया मंदपणे होते व CaCO3 हळूहळू नाहीसा होत जातो व CO2 वायू हळूहळू मुक्त होतो. या उलट संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया जलद गतीने होऊन CaCO3 लवकर नाहीसा होतो. संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते. म्हणजेच अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो. अभिक्रियेचे तापमान. अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना चुनखडीच्या अपघटनाची कृती तुम्ही केली आहे. या कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवडी दुधी होत नाही, कारण तेव्हा अभिक्रियेचा दर 0 असतो. तापवल्यामुळे अभिक्रियेचा दर वाढून CO2 हे उत्पादित तयार होते. यावरून असे लक्षात येते की अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर वाढतो. उत्प्रेरक. पोटॅशियम क्लोराईड KClO3 तापवले असता त्याचे अपघटन मंद गतीने होते. 2KClO3-2KCl अधिक 3O2 समीकरण 19. कणांचा आकार लहान करून व अभिक्रियेचे तापमान वाढवून देखील वरील अभिक्रियेचा दर वाढत नाही. परंतु मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 च्या उपस्थितीत KClO3 चे जलद गतीने अपघटन होऊन O2 वायू मुक्त होतो. या अभिक्रियेत MnO2 मध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही. ज्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन होऊन पाणी व ऑक्सिजन तयार होण्याची ही अभिक्रिया कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होत असते. पण तीच अभिक्रिया मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 ची पावडर टाकल्यावर जलद वेगाने घडते. हे माहीत आहे का तुम्हाला? 1. प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. 2. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने होतात. 3. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यामधील अभिक्रिया तात्काळ होते. 4. आपल्या शरीरात विकर जैव रासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात व शरीराच्या तापमानालाच त्या घडवून आणतात. 5. नाशवंत खाद्यपदार्थ शीतकपाटात जास्त काळ टिकतात. खाद्यपदार्थाच्या विघटनाचा दर तापमानामुळे कमी होतो. 6. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. 7. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. 8. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे. 9. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. हा थर कमी होणे किंवा टिकून राहणे ही प्रक्रिया साधारणतः ओझोन रेणूच्या निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असते. ऑक्सिडीकरण व क्षपण. अनेक प्रकारचे पदार्थ ऑक्सिडीकरण व क्षपण या प्रकारच्या अभिक्रिया देतात. या अभिक्रियांबद्दल आता अधिक माहिती घेऊया. 2Mg अधिक O2 डॅश 2MgO समीकरण 20. C+O2 डॅश CO2 समीकरण 21. MgH2 डॅश Mg अधिक H2 समीकरण 22. CH3 डॅश CH3 डॅश CH2 डबल डॅश CH2 अधिक H2 समीकरण 23. या अभिक्रियांपैकी 20 व 21 मध्ये एका अभिकारकाचा ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे, तर 22 व 23 मध्ये अभिकारकामधून हायड्रोजन निघून गेला आहे. ही सर्व उदाहरणे ऑक्सिडीकरण अभिक्रियेची आहेत. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो
किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया विशिष्ट रासायनिक पदार्थांच्या उपयोगाने घडवून आणतात. उदाहरणार्थ, येथे एथिल अल्कोहोल या अभिकारकाच्या ऑक्सिडीकरणासाठी आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन उपलब्ध करून देतो. असे जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडक्ट म्हणतात. नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडक वापरतात. K2Cr2O7 H2SO4, KMnO4 H2SO4 हे काही नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडक आहेत. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हा सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरतात. ओझोन O3 हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडक आहे. रासायनिक ऑक्सिडकांपासून निर्माण झालेला नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो. O3-O2 अधिक नवजात ऑक्सिजन, H2O2-H2O अधिक नवजात ऑक्सिजन, K2Cr2O7 प्लस 4H2SO4-K2SO4 अधिक Cr2SO4 3 प्लस 4H2O प्लस 3 नवजात ऑक्सिजन, 2KMnO4 प्लस 3H2SO4-K2SO4 प्लस 2MnSO4 प्लस 3H2O प्लस 5 नवजात ऑक्सिजन. नवजात ऑक्सिजन ही O2 रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे. हे ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे व ते O असे लिहून दर्शवतात. जरा डोके चालवा. 1. पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरतात? उत्तर: पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन युक्त ऑक्सिडक वापरतात. 2. पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट का वापरतात? उत्तर: पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट वापरतात कारण पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिडक आहे. तो पाण्यात विरघळलेल्या लोह, मॅंगनीज आणि हायड्रोजन सल्फाईडचे ज्वलन म्हणजेच ऑक्सिडीकरण होऊन किंवा करून त्यांचे घन कणात रूपांतर करतो. हे कण गाळून घेतल्यावर स्वच्छ पाणी टाकीबाहेर येते. पोटॅशियम परमॅंगनेट टाकीतील पाण्यात होणाऱ्या जंतूंची वाढ नियंत्रित करते किंवा रोखते. पोटॅशियम परमॅंगनेट हा रासायनिक ऑक्सिडक आहे. हे आपण आत्ताच पाहिले. आता पुढील अभिक्रिया पहा. 2KMnO4 प्लस 10FeSO4 प्लस 8H2SO4 K2SO4 प्लस 2MnSO4 प्लस 5Fe2SO4 3 प्लस 8H2O समीकरण 25. येथे फेरस सल्फेटचे सल्फ्युरिक आम्लाच्या उपस्थितीत पोटॅशियम परमॅंगनेटद्वारे ऑक्सिडीकरण किंवा ज्वलन होते. येथे FeSO4 चे रूपांतर Fe2SO4 3 मध्ये झाले. हे रूपांतर म्हणजे ऑक्सिडीकरण कसे ते आता पाहू. 2FeSO4-Fe2SO4 3 आयनिक अभिक्रिया Fe2+ अधिक SO4 2- 2Fe3+ प्लस 3SO4 2-. वरील रूपांतरात जो निव्वळ बदल होतो तो पुढील प्रमाणे निव्वळ आयनिक अभिक्रियेने दर्शवता येतो. निव्वळ आयनिक अभिक्रिया Fe2+ Fe3+, फेरस फेरिक. ही निव्वळ आयनिक अभिक्रिया KMnO4 ने घडवून आणलेले ऑक्सिडीकरण दर्शवते. फेरस आयन पासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार 1 एककाने वाढतो. हे होताना फेरस आयन 1 इलेक्ट्रॉन गमावतो. यावरून आपल्याला ऑक्सिडीकरण म्हणजे 1 किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे अशी नवी व्याख्या समजते. अणूवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात आणि जेव्हा धनप्रभार कमी होतो
किंवा ऋणप्रभार वाढतो तेव्हा त्याला क्षपण म्हणतात. सांगा पाहू. रासायनिक समीकरण 6 पहा. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे असे तुम्हाला वाटते? ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना क्षपण अभिक्रिया असे म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना सुद्धा क्षपण असे म्हणतात. जो पदार्थ क्षपण घडवून आणतो त्या पदार्थाला क्षपणक म्हणतात. जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित केला जातो तेव्हा तांबूस रंगाचे तांबे मिळते. अणूवरील किंवा आयनांवरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात आणि जेव्हा धनप्रभार कमी होतो किंवा ऋणप्रभार वाढतो तेव्हा त्याला क्षपण म्हणतात. CuO प्लस H2 डॅश Cu प्लस H2O समीकरण 26. या अभिक्रियेत क्षपणक कोण आहे तसेच कोणत्या अभिकारकाचे क्षपण झाले आहे? या अभिक्रियेच्या वेळी CuO म्हणजेच कॉपर ऑक्साईड यामधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो, अर्थात कॉपर ऑक्साईडचे क्षपण होते, तर हायड्रोजनचा रेणू ऑक्सिजन अणू स्वीकारतो व पाणी म्हणजेच H2O तयार होते. म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. अशा प्रकारे ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी घडतात. ऑक्सिडकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपण होते. या वैशिष्ट्यांमुळे क्षपण अभिक्रिया व ऑक्सिडीकरण अभिक्रिया अशा 2 पदांऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा वापर करतात. रेडॉक्स अभिक्रिया बरोबर क्षपण अधिक ऑक्सिडीकरण. डोके चालवा. 1. रेडॉक्स अभिक्रियांची आणखी काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. त्यांच्यातील क्षपणक व ऑक्सिडक कोणते ते ओळखा. 2H2S प्लस SO2 डॅश 3S प्लस 2H2O समीकरण 27. MnO2 प्लस 4HCl डॅश MnCl2 प्लस 2H2O प्लस Cl2 समीकरण 28. उत्तर क्षपणके हायड्रोजन सल्फाइड आणि हायड्रोक्लोरिक आम्ल. ऑक्सिडके सल्फर डायऑक्साइड आणि मँगनीज डायऑक्साइड. 2. ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, तर क्षपण म्हणजे काय? उत्तर क्षपण म्हणजे इलेक्ट्रॉन कमावणे किंवा प्राप्त करणे. 3. Fe3+ क्षपण होऊन Fe2+ तयार होणे ही क्षपण अभिक्रिया इलेक्ट्रॉन E- या संज्ञेचा वापर करून लिहा. उत्तर Fe3+ प्लस E- डॅश Fe2+ रिडक्शन. फेरिक आयन अधिक E- डॅश फेरस आयन क्षपण. विचार करा. घरातील ॲल्युमिनियमच्या भांड्यांच्या पृष्ठभागावरील चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ते निस्तेज होतात, असे का होते? उत्तर घरातील ॲल्युमिनियमच्या भांड्यांच्या पृष्ठभागावरील चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ती निस्तेज होतात, कारण ॲल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होते व ॲल्युमिनियम ऑक्साईडचा जाड थर भांड्याच्या पृष्ठभागावर जमा होतो. हे माहीत आहे का? पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. तेथे सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो. क्षरण हे करून पाहूया. साहित्य 4 परीक्षा नळ्या, 4 छोटे लोखंडी खिळे, रबरी बूच इत्यादी. रासायनिक पदार्थ निर्जल कॅल्शियम क्लोराईड, तेल, उकळलेले पाणी इत्यादी. कृती 4 परीक्षा नळ्या घेऊन एका टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवा. एका परीक्षा नळीत थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर तेलाचा थर घ्या. दुसऱ्या परीक्षा नळीत थोडे मिठाचे द्रावण घ्या. तिसऱ्या परीक्षा नळीत फक्त हवाच असेल. चौथ्या परीक्षा नळीत
थोडे निर्जल कॅल्शियम क्लोराईड घ्या. आता प्रत्येक परीक्षा नळीत एक छोटा लोखंडी खिळा टाका. चौथी परीक्षा नळी रबरी बुचाने बंद करा. 4ही परीक्षा नळ्या काही दिवस तशाच ठेवा. काही दिवसानंतर 4ही परीक्षा नळ्यातील खिळ्यांचे निरीक्षण करा. तुम्हाला काय आढळून आले? कोणत्या परीक्षा नळ्यांमधील खिळे गंजले? निरीक्षण: मिठाच्या द्रावणात गंजण्याची प्रक्रिया वेगाने होते. फक्त हवाच असलेल्या परीक्षा नळीतील खिळ्यांवर किंचितसा बदल आढळून आला. उकळलेल्या पाण्यावर तेलाचा थर असलेल्या परीक्षा नळीत फारच थोडा बदल आढळून आला. निर्जल कॅल्शियम क्लोराईड असलेल्या परीक्षा नळीतल्या खिळ्यांवर काहीही बदल झालेला आढळला नाही. निष्कर्ष: गंजण्यासाठी पाणी व हवा या दोन्हींची आवश्यकता असते. क्षारांच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया जलद होते. तुम्ही रोजच्या जीवनात रेडॉक्स अभिक्रियांचा परिणाम पाहिला आहे का? नवीन 2 चाकी अथवा 4 चाकी वाहने चकचकीत दिसतात. या उलट जुन्या वाहनांची चकाकी गेलेली असते. त्यांच्या धातूंच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायीरूप थर जमा झालेला दिसतो. त्या थरास गंज असे म्हणतात. त्याचे रासायनिक सूत्र Fe2O3H2O हे आहे. लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही. हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात. 1. धनाग्र भागात ॲनोड पाशी Fe ऑक्सिडीकरण होऊन Fe2+ तयार होते. Fe सॉलिड डॅश Fe2+, ॲक्वा +2E-. 2. ऋणाग्र भागात O2 क्षपण होऊन पाणी तयार होते. O2 गॅस +4H+, ॲक्वा +4E- डॅश 2H2O. जेव्हा Fe2+ आयन धनाग्र भागातून स्थलांतरित होतात तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होते व पुढे ऑक्सिडीकरण होऊन Fe3+ आयन तयार होतात. Fe3+ आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते. त्यालाच गंज म्हणतात. ते पृष्ठभागावर जमा होते. 2Fe3+ ॲक्वा +4H2O लिक्विड डॅश Fe2O3 डॉट H2O सॉलिड +CH ॲक्वा. समीकरण 29. वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते. यास क्षरण असे म्हणतात. लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो. हे लोखंडाचे क्षरण आहे. क्षरण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. काळपटलेली चांदीची किंवा हिरवट झालेली पितळेची भांडी कशी स्वच्छ करतात? उत्तर: काळपटलेली चांदीची किंवा हिरवट झालेली पितळेची भांडी बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि लिंबाचा रस वापरून स्वच्छ करतात. खवटपणा: जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो तेव्हा त्यास खवट वास येतो. जर अशा तेलात अन्न शिजवले तर त्या अन्नाची चवही बदलते. जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जातात तेव्हा हवेमुळे त्यांचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा प्राप्त होतो. ज्या खाद्यपदार्थांमध्ये तेल अथवा तुपाचा वापर करतात त्यात खवटपणा टाळण्यासाठी प्रतिऑक्सिडकाचा म्हणजेच अँटीऑक्सिडंटचा वापर करतात. हवाबंद डब्यात अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते.